संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात आवाज उठवणं एका हिंदुत्ववादी नेत्याला चांगलंच महागात पडल्याची धक्कादायक घटना नेवासा शहरात घडली आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेते ऋषिकेश शेटे यांच्या वाहनावर भरदिवसा एका जमावानं अचानकपणे तुफान दगडफेक केली. या भीषण हल्ल्यात शेटे यांच्या वाहनाचं प्रचंड नुकसान झालं असून स्वतः ऋषिकेश शेटे किरकोळ जखमी आहेत. गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऋषिकेश शेटे यांनी संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी खुला करावा या मागणीचं निवेदन नेवासा नगरपंचायतीला दिलं होतं. नगरपंचायत प्रशासनानं तातडीनं दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या मदतीनं खोलेश्वर गणपती मंदिर चौक ते नगरपंचायत परिसरातील रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेवर स्थलांतरित होण्याची समज देण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडून ही कारवाई सुरू असतानाच दुपारी 3:30च्या सुमारास ऋषिकेश शेटे हे आपल्या वाहनातून घरी परतत होते. खोलेश्वर गणपती चौकाजवळ त्यांची गाडी येताच संतप्त फळ विक्रेते आणि जमावानं शेटे यांच्या गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली. या हल्ल्यामुळे परिसरात एकाएकी प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवून शेटे यांच्या वाहनाला सुरक्षित बाहेर काढलं. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी तातडीनं नेवासा शहराला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि हा वेळी ऋषिकेश शेटे यांच्या गाडी पण बरोबर त्याच्या मागे आला होता. त्या दरम्यान काही गैरसमज झाला होता की मुस्लिम लोक की त्यांच्या मनाप्रमाणे असं होत आहे म्हणून त्या अनुषंगाने काही लोक आक्रमक झाला आणि त्यांच्या गाडी फोडलेल्या आहे. त्या अनुषंगाने लगेच पोलीस टीम तिकडे पोहोचलेला आहे स्पॉटवर आणि तिथून आम्ही 7 लोकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि आता कंप्लेंट रजिस्टरच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे. फक्त एवढंच विनंती आहे पूर्ण नेवासा पोलीस स्टेशन स्तरावर आणि तालुक्याच्या आणि पूर्ण नगरमध्ये मी सर्वांना विनंती करतो, जे कोणीही कायदा त्यांच्या हातावर घेतलं तर कोणाला सोडणार नाही आणि कायदेशीर कारवाई सुरू केलेला आहे. कोणीही कायदा तोडू नका आणि पोलिसांना सहकार करा. शांतता राखण्यासाठी मी पूर्ण मीडिया माध्यमांचे मी सर्वांना विनंती करतो, सर्व नागरिकांना कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा तोडू नका. तुम्हाला काही त्रास असेल तर काही अडचण असेल तर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला कळवावे. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.